प्रतापराव आज खूप खुश होते. डोळे मिटून मस्त आराम खुर्चीत विसावले होते आणि त्यांच्या आवडीचं गाणं रेडिओवर ऐकत होते. गाणं ऐकत ऐकत हळूच त्यांच्या डोळ्यात पाणी उतरलं आणि ते उठून वसूच्या फोटोसमोर जाऊन उभे राहिले. उशीरपर्यंत वसूच्या चेहऱ्याकडे टक लावून ते पाहत होते आणि मनातल्या मनातच तिला सांगत होते, आपला मुलगा आणि सून गुणी आहेत हो. इतक्यात उघड्या खिडकीतून एक चिमणी घरात घुसली आणि तिच्या पंखाच्या फडफडाटामुळे त्यांची तंद्री भंगली. मग काय ते पळाले तिच्या पाठी तिच्या पंखांचा फडफडाट ऐकण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीन? अहो, ते जेव्हापासून हॉस्पिटलमधून आलेत ना, असंच करत आहेत. पाखरांची किलबिल, वाहणाऱ्या वाऱ्यांचा सुसाट, घड्याळाची टिकटिक, पाण्याचा खळखळाट, कुकरच्या शिट्टीचा आवाज, ही सारे वेगवेगळे आवाज ते कानात साठवून घेत होते. कारण ही तसंच होतं ना, आज त्यांना श्रवणयंत्र बसवण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरापासून त्यांना हळूहळू ऐकू यायचं कमी आलं होतं, पण काही दिवसापूर्वी तर पूर्णच ऐकू यायचं बंद झालं. बऱ्याच दिवसापासून त्यांनी कुठला आवाजच ऐकला नव्हता. आज त्यांच्या सुनेने मोठ्या कौतुकाने त्यांना हे श्रवणयंत्र बसवून दिलं होतं आणि म्हणूनच मगाशी इतकं भावविवश होऊन वसूजवळ आपली मुलं गुणी असल्याची ग्वाही देत होते. वसू देवाघरी गेल्यानंतर प्रतापराव खूप कचले होते. सुहास आणि रेवती यांनी घेतलेली काळजी, नातीचं प्रेम, या सगळ्यात वसू गेल्याचं दुःख मागे पडत गेलं आणि त्यांनी स्वतःला सावरलं. रेवती प्रतापरावांची सून नोकरी करायची. ते तिला घरकामात मदत करायचे. ती ऑफिसमधून घरी येईपर्यंत ते डाळ भाताचा कुकर लावायचे, नातीला शाळेत सोडवायचे, बाजारातून भाजीपाला आणायचे. त्यांना शक्य तितकी मदत ते रेवतीला करायचे. त्यांनाही या सगळ्यात एक प्रकारचा आनंद भेटत होता. आपण कोणावर अवलंबून नाही याचं समाधानही भेटत होतं. यामुळे त्यांचा स्वाभिमानही जपला जात होता. आपले हातपाय चालत आहेत तोपर्यंत काम करत राहायचं, आपल्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे ते पडेल ते काम करत होते. सगळं कसं छान चाललेलं होतं, पण मागील 1 वर्षापासून त्यांना हळूहळू कमी ऐकू येऊ लागलं आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. ते घरातल्या कामात हातभार लावायचे, त्यात व्यत्यय येऊ लागला. मुलगा आणि सून ऑफिसला गेल्यावर ते दिवसभर एकटेच घरी असायचे. एक दिवस गॅस सिलेंडरवाला येऊन बेल वाजवून निघून गेला, तर कधी कुरिअरवाला. एक दिवस तर भाताचं कुकर लावून ते विसरून गेले आणि त्यांना कुकरची शिट्टी देखील ऐकू आली नाही आणि ते तसेच बाहेर निघून गेले. रेवती घरी आली तर फक्त कुकरचा स्फोट होणं बाकी राहिलं होतं. असे छोटे मोठे अपघात होता होता टळले होते. म्हणून आज त्यांना हे श्रवणयंत्र बसवण्यात आलं होतं आणि आज ते खूप खुश होते. त्यांची अवस्था एखाद्या लहान बाळाप्रमाणे झाली होती. आवाज तेच होते, पण खूप दिवसानंतर ऐकल्यामुळे एक एक आवाज ते अगदी मनात साठवत होते. त्यांचा उत्साह कसा अगदी ओसंडून वाहत होता. याच उत्साहाच्या भरात 2-3 महिने कसे निघून गेले काही कळलंच नाही. हळूहळू त्यांना जाणवू लागले की मधुर आवाजाच्या दुनियेत भांड्यांच्या खडखडाटाचा आवाज देखील येऊ लागला आहे. अहो, आता घर म्हटले की भांड्याला भांडं लागणारच ना. थोडक्यात काय तर घरात सुहास आणि रेवतीचे वाद सुरू झाले होते. सुरुवातीला दोघा नवरा बायकोतले वाद समजून त्यांनी दुर्लक्ष केलं, पण नंतर दुर्लक्षही करता येईना. भांडण सुरू झाले की ते हळूहळू उग्र रूप धारण करायचं आणि मग बाहेरपर्यंत ऐकू यायचं. सुहास मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. घर विकत घेताना रेवतीने खूपदा सुचवलं होतं की घरासाठी आपण बँकेतून लोन घेऊयात, पण सुहासने व्याजदर कमी पडेल म्हणून कुठल्या तरी खाजगी संस्थेतून पैसे उचलले होते आणि आता अचानक त्या संस्थेने पैसे परतीसाठी तगादा लावला होता. त्यामुळे तो आता अडचणीत सापडला होता आणि याच टेन्शनमध्ये दोघांचे रोज खटके उडायचे. प्रतापराव ही बेचैन राहू लागले.
एका हसत्या खेळत्या घराला कोणाची नजर लागली कुणास ठाऊक. ते मनात असूनही काही करू शकत नव्हते. त्यांना खूप वाईट वाटायचं. एका रात्री असाच दोघांचा वाद सुरू झाला आणि हळूहळू विकोपाला गेला. सुहास रागारागात काहीही असंबद्ध बोलत होता. बाबांना आईच्या उपचारावर इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती? ती जास्त दिवस जगणार नाही. जास्तीत जास्त 1 महिन्याची सोबती आहे. कॅन्सरचे पेशंट जास्त जगत नाहीत हे माहीत असताना देखील गावाकडील घर जमीन विकून तिच्या उपचारावर इतके पैसे का खर्च केले बाबांनी? ते पैसे आता आपल्या उपयोगाला आले असते ना. अजून ही बरंच काही. अरे काय बोलतोयस तू हे सुहास? बोलताना थोडा विचार कर. चूक आपली आहे. आपण चुकीचा निर्णय घेतला. या सगळ्यात बाबा कुठे आले? उगीच काहीही बोलू नकोस. रेवती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण सुहास काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याची बडबड चालूच होती. प्रतापरावांनी इतकंच ऐकलं आणि ते मटकन खाली बसले. जणू त्यांच्या पायातील अवसानच गळालं होतं. खूप उशीर ते उगीचच शून्यात नजर लावून बसले. थोड्या वेळाने उठले. हळूच लटपटत वासूच्या फोटोजवळ गेले आणि रडत रडत कानातील श्रवणयंत्र काढून तोडून फेकून दिलं. 2 घडीचे मिळालेलं सुख मनात साठून ते निराशेच्या गर्तेत हरवून गेले. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.